महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित करणारा जिल्हा म्हणून बीड ओळखला जातो. कधी तिथल्या स्थलांतरामुळे तर कधी तिथे बदलणाऱ्या राजकारणामुळे. एक वेळ देशात स्थान भूषवलेले गोपीनाथ मुंडे हे बीडचे नेतृत्व करत होते. मात्र वेळ बदलत गेली आणि कधी क्षीरसागर कुटुंब तर कधी मुंडे बहीण भाऊ आपल्या परीने बीड हातात घेताना दिसतात. महाराष्ट्रात जिल्हा हातात घेण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं ठरतं ते तेथील स्थानिक स्वराज्य संस्था, अगदी ग्रामपंचायत पासून ते नगरपालिकांपर्यंत. कारण या संस्थांमधून थेट जनतेशी कनेक्ट घडून येतो आणि नेतृत्व वाढीस येतं. बीडचं राजकारण सतत बदलत असलं तरी इथे आमूलाग्र बदल घडले ते 2022 नंतर. कारण तेव्हापासून सत्तेचे सगळे समीकरण बदलून गेले. जो जिल्हा ऊसतोड मजुरांसाठी प्रसिद्ध होता त्या जिल्ह्याला गुन्हेगारांचा, जातीयवाद्यांचा जिल्हा म्हणून ओळख मिळत गेली. त्याला कारणीभूत असलेले लोक याही वेळी ऍक्टिव्ह दिसतायत. त्यामुळे एकंदर जिल्ह्याचं राजकारण कसं रंगतंय, कुणाची सरशी तर कुणाची पिछेहाट होताना दिसते, राजकीय गणित कशा स्वरूपाची ठरली आहेत, जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते आरक्षणावर. एकदाच तेही जाहीर झालं आणि बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी बघायला मिळाली. अर्ज भरल्यापासून राज्यातील नेते ऍक्टिव्ह झाले. कुठे विनंती, कुठे दबाव तर कुठे आश्वासनं देऊन अर्ज माघारी घ्यायला लावले. तरीही काही अर्ज तसेच आहेत. त्यामुळे या बंडोबांना आज दुपारी 3 वाजेपर्यंत मनवण्यात यश मिळतं का मतदारांना अजून एक पर्याय उपलब्ध होतो हे आज कळेलच. बीड, धारूर, माजलगाव, आंबेजोगाई, परळी आणि गेवराई अशा बीड जिल्ह्यात एकूण 6 नगर परिषद आहेत. यात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी बीड नगर परिषद. सुरुवातीला इथले गणित पाहूया. बीडमध्ये एकूण 25 प्रभाग असून 52 नगरसेवक निवडून जातात. तर नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव ठेवलंय. महिनाभरापासून आरक्षण सोडत झाल्यानंतर येथील अनेकांचा हिरमोड झाला. मागील 30 वर्ष नगरपालिकेवर क्षीरसागरांची सलग सत्ता असून अपवाद वगळता नगराध्यक्ष पदही डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांच्याकडेच होतं. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाचा कालावधीचा त्यांच्या राज्यात विक्रम आहे. मागील निवडणुकीतील तिरंगी लढत डॉक्टर क्षीरसागर जनतेतून नगराध्यक्ष झाले. त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची विधानसभा थोडक्यात हुकल्याने ते स्वतः किंवा पत्नी डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्यासाठी नगरपालिकेची पायाभरणी सुरू केली होती. मात्र या आरक्षण सोडतीने त्यांचा हिरमोड झाला. डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांच्याकडील अनेक माजी नगरसेवकांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची साथ सोडून अमरसिंह पंडित यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे पंडित यांचा एकंदर राजकारणाला वेगळा आयाम मिळाला. आमदार संदीप क्षीरसागर यांनी मागच्या निवडणुकीत काकू नाना आघाडीकडून वडील रवींद्र क्षीरसागर यांना रिंगणात उतरवलं होतं. मात्र त्यांनी वर्षभरापूर्वीच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घरात देणार नाही असं जाहीर केलं. त्यांच्याकडून माजी आमदार सय्यद सलीम यांचंही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचं स्वप्न भंगलंय. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन बुळूक यांनीही 2 वर्षांपासून नगराध्यक्ष पदासाठी तयारी सुरू केली होती. आता हे सर्व आपल्या कानाखालच्या व्यक्तीला निवडणुकीसाठी उभं करण्याची धडपड करत होते. अखेरीस बीडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 47 अर्ज आले. त्यापैकी 17 बाद ठरवले गेले. नगरसेवक पदासाठी तब्बल 775 अर्ज आले आणि 198 बाद झाले. अध्यक्ष पदासाठी शर्यत बघायला गेल्यास भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर ज्योती घुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रेमलता पारवे तर काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी करुणा मस्के यांचं नाव पुढे झालंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी स्मिता वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर MIM कडून सुरेखा हर्ष शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. म्हणजे एकंदर लढत याच उमेदवारांमध्ये होणार हे निश्चित आहे. पहिल्या आहेत ज्योती घुमरे भाजपाच्या, दुसऱ्या आहेत प्रेमलता पारवे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या, तिसऱ्या आहेत करुणा मस्के काँग्रेसच्या, चौथ्या आहेत स्मिता वाघमारे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, तर 5व्या आहेत सुरेखा शृंगारे MIMच्या. आता येथील समीकरण समजून घेऊया. बीडमध्ये मुस्लिम मतदार अधिक आहे. त्यामुळे त्यांना गळाला लावून घेण्यासाठी उमेदवारांचा मुस्लिम कनेक्ट असणं क्रमप्राप्त ठरतं. लोकसभा त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत इथला मुस्लिम वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या मागे उभा होता. त्यामुळे स्मिता वाघमारे यांना पक्षाची मदत होईल. तर अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे यांचे जावई शेख मुजीब आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदारांना आपल्या सासूसाठी मतदानाचं आव्हान ते करू शकतात. MIM कडून सुरेखा शृंगारे यांचे पती वाजेद शेख आहेत. त्यामुळे मुस्लिम लोकांना आपल्या सुनेला मदत करण्याची ते मागणी करू शकतात. ज्योती घुमरे यांचा तसा काही थेट संबंध नसला तरी भाजपचं तिकीट मिळाल्याने पंकजाताईंचा हात डोक्यावर असेल हे निश्चित. एकूण येथील मताधिक्य बघता क्षीरसागर यांच्या हातातली परिषद ओढून घेण्यासाठी बंधू योगेश क्षीरसागर यांना यश मिळेल की अजून कुणी इथे बाजी मारेल
एकूण येथील मताधिक्य बघता क्षीरसागर यांच्या हातातील परिषद ओढून घेण्यासाठी बंधू योगेश क्षीरसागर यांना यश मिळेल की अजून कुणी इथे बाजी मारेल, तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। आता इतर ठिकाणी होणाऱ्या थेट लढती बघू। माजलगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संध्या ज्ञानेश्वर मेंढके या भाजपच्या, दुसऱ्या आहेत मेहरीन बिलाल चौस राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, तिसऱ्या आहेत निरोनिसा खलील आतार पटेल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या, चौथ्या आहेत राधा तुकाराम येवले शिवसेना शिंदे गटाच्या। आमदार प्रकाश सोळंके येथे ऍक्टिव्ह झाले असले तरी विधानसभेचा वाद लक्षात घेता मुंडे भगिनी या ऐनवेळी डाव पालटू शकतात, त्यामुळे थेट लढत जरी दिसत असली तरी सत्ता सोळंके यांचीच होईल यावर शंका आहे। आता गेवराई नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा विचार करूया। पहिले आहेत शीतल महेश धाभाडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या, दुसऱ्या आहेत गीता बाळाराजे पवार भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, तिसऱ्या आहेत जबीन जान मोहम्मद बागवान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या। गीता पवार यांचा नेमकाच एक प्रचारादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल झालाय। म्हणल्या घरकुलाचे हप्ते टाकलेत, आता वळवळ केली, मतदान केलं नाही तर झोडपून काढेल असा सज्जड दम त्यांनी मतदारांना भरलाय। त्यांच्या विरुद्ध आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार महेश धाभाडे यांनी केली आहे। त्यामुळे जर यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला तर त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागू शकते। त्यामुळे निवडणूक अधिकारी काय निर्णय देतात याकडे गेवराईकरांच्या नजरा लागलाय। आता बघूया धारूर नगर परिषद, यामध्ये उमेदवारांची चौरंगी लढत होणार आहे। पहिले आहेत रामचंद्र निर्मळ हे भाजपचे, दुसरे आहेत बाळासाहेब जाधव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, तिसरे आहेत अर्जुन गायकवाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, तर चौथे आहेत सुरेश गवळी शिवसेना शिंदे गटाचे। आता पुढे जाऊन अंबेजोगाई नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बघूयात। पहिले आहेत राजकिशोर मोदी, ते संयुक्त राष्ट्रवादी पुरस्कृत आहेत, दुसरे आहेत आसिफउद्दीन खतीब हे काँग्रेसचे, तिसरे आहेत नंदकिशोर मुंदडा हे भाजपचे, चौथे आहेत प्रमोद खंडू म्हस्के वंचित बहुजन आघाडीचे। आता यात मोठा वर्चस्व आहे तो मुंडे परिवाराचा, त्यामुळे भाजपा इथेही सत्ता प्रस्थापित करेल असं चित्र असलं तरी मतदारांचं महापरिवर्तन करण्यात कोण अग्रेसर ठरतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। परळी नगर परिषद दोन्ही मुंडे भावंड एकत्र आल्याने तिरंगी लढत होणार हे निश्चित झालं असल्याने येथील संघर्ष टळल्याच्या चर्चा आहेत। पहिले आहेत संध्या दीपक देशमुख राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, दुसरे आहेत सय्यद मेमुना बेगम हनीफ उर्फ बहादूर भाई हे काँग्रेसचे, तिसरा आहे पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी राष्ट्रवादी भाजप शिंदे गट महायुतीच्या उमेदवार आहेत। दोन्ही बहीण भावांनी यांच्यासाठी जीवाचं रान करत प्रचाराचा नारळ फोडला असला तरी इतर राजकीय विरोधक अचानक इथे ऍक्टिव्ह होऊन डाव पालटू शकतात का, तर एकूण मतदारांचा विचार करता तशी शंका नाकारता येत नाही। त्यामुळे संपूर्ण बीड मधील आघाड्या आणि थेट उमेदवार यांच्याबाबत अजून तरी काही खात्री देता येत नाहीये। मतदारांचा बदलणारा कौल त्यासोबत राजकीय गणित या सर्वांचा विचार करता आज कोण अर्ज माघार घेऊन छुपी मदत करतं ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला या बीडच्या राजकारणाविषयी काय वाटतं ते आम्हाला सांगायला विसरू नका आणि बघत राहा मराठी मंडळी।